पुण्यामधल्या कोरेगाव पार्क परिसरातल्या या 40 एकर जमिनीच्या गैरव्यवहारातील मुख्य आरोपी शीतल तेजवानी गायब आहे। बावधन पोलिसांनी या प्रकरणामध्ये चौकशीला आता सुरुवात केलेली आहे। आधी कागदपत्रांची तपासणी आणि नंतर आरोपींची चौकशी करणार असं पोलिसांनी सांगितलंय। त्यामुळे या प्रकरणामध्ये पोलिसांवर राजकीय दबाव आहे का असा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित करण्यात येतोय। शीतल तेजवानी गेली कुठे? गुन्हा दाखल झाल्यापासून शीतल तेजवानी गायब। दिग्विजय पाटीलही पोलिसांच्या रडारवर। पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे। जमीन गैरव्यवहाराच्या रजिस्ट्रेशनवर शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटलांच्या सह्या असल्यानं बावधन पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल झाल्यापासून दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी गायब झाले। शीतल तेजवानी देशाबाहेर पळून गेली का या दृष्टीनं पोलिसांचा तपासही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द झाल्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात हा व्यवहार रद्द झालेला नाहीये। कोणताही खरेदी दस्त रद्द करण्यासाठी खरेदी करणारा आणि विक्री करणाऱ्या दोघांचीही उपस्थिती गरजेची आहे। शीतल आणि दिग्विजय दोघेही गायब असल्यानं व्यवहार रद्द करण्यासाठी दोघांनाही 42 कोटी रुपये भरावे लागणार आहेत। त्यामुळे ते 42 कोटी रुपये कोण भरणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। शीतल कोरेगाव पार्क मधील ऑक्सफर्ड हॉलमार्क सोसायटीतील फ्लॅट क्रमांक 901 मध्ये राहतीये। तो फ्लॅट सध्या कुलूप बंद आहे। पोलिसांनी फ्लॅटवर छापा मारून काही कागदपत्र जप्त केली आहेत, पण तिच्या अटकेसाठी कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीये। पोलिसांवर कोणता राजकीय दबाव आहे का याची चर्चा आता सुरू झाली आहे। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला जमीन विक्री करणारी शीतल तेजवानी आहे कुठे याबाबत अद्यापही कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। बावधन पोलिसांकडून या प्रकरणामध्ये जो दस्त आहे तो दस्त ताब्यात घेण्यात आलेला आहे। याशिवाय इतर कोणतीही कारवाई जी आहे ते बावधन पोलीस शीतल तेजवानी यांना पकडण्यासाठी करताना दिसत नाहीत। वास्तविक पाहता या प्रकरणी 6 तारखेला शीतल तेजवानी आणि इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। 5 दिवस उलटले तरी अजूनही बावधन पोलिसांकडून या प्रकरणामध्ये भरीव अशी कामगिरी होताना दिसत नाही। शीतल तेजवानी यांना अटकपूर्व जामीन मिळावा किंवा अटक टाळण्यासाठी तिच्याकडून काही प्रयत्न व्हावा यासाठी तरी बावधन पोलिसांकडून ही दिरंगाई होत नाही ना, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। बावधन पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी यापूर्वीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती। बावधन पोलिसांकडे हगवणे कुटुंबियांच्या हगवणे प्रकरणाचा तपास जो आहे तो होता। त्यामध्ये वैष्णवी हगवणे हिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर यांना पकडण्यामध्ये मोठी दिरंगाई जी आहे ती झाली होती। साहजिकच राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसशी निगडीत असल्यामुळे त्यावेळेसही राजकीय दबाव बावधन पोलिसांवर होता। आताही हे प्रकरण पार्थ पवार यांच्याशी निगडीत आहे, त्यामुळं साहजिकच बावधन पोलिसांवर राजकीय दबाव आहे का आणि जाणीवपूर्वक या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी असेल किंवा इतर आरोपी आहेत त्यांना अटक करण्यामध्ये दिरंगाई केली जाते का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। दुसरीकडे पुणे पोलीस या प्रकरणात थोडे निवांत दिसू लागले आहेत। या प्रकरणी आपण कागदपत्रांची मागणी केली आहे, त्यानंतरच या प्रकरणातील आरोपींचं पाहणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। तर शीतल तेजवानी परदेशात पसारलेली अशा देखील काही माहिती समोर येते। तर आपल्या तपासात आतापर्यंत काही निष्पन्न झालं का शीतल तेजवानी नेमकी आहे कुठे? होत नाही। त्यांचा योग्य वेळी चौकशीला त्यांना बोलवण्यात येईल आणि आपण जे सांगताय त्याच्याबद्दल सांगता येणार। या प्रकरणात पोलीसही आरोपींच्या शोधासाठी फारशी घाई करताना दिसत नाहीये। याबाबत सरकारचा दबाव असल्याची चर्चा आहे। ही चर्चा सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावली आहे। अजितदादांनी याच्यावर वारंवार खुलासे केलेले आहेत पुण्याच्या प्रकरणामध्ये आणि त्यांनी हेही सांगितले की हे दस्तावेज नोंद कसा झाला, हे सर्व जे काही प्रश्न आहेत या प्रश्न गांभीर्याने घ्यायची गरज आहे। आता हे जे काही पळून गेलेले आहेत असं म्हणतात, आज नेमकं काय घडतं हे पाहावं लागेल। जर तो व्यवहार रद्द करायचा असेल तर दोघांची उपस्थिती तिथे असणं गरजेचं आहे आणि मग सरकार त्यासाठी किंवा तिथलची पोलीस यंत्रणा नेमकं त्यांनी काय केलं आहे हे आज दिवसभरात क्लिअर होईल। जर ते पळून गेले असतील तर निश्चितच त्यांच्यावर जी काही कारवाई करायची ते सरकार निश्चित करेल।
विरोधकांनी या प्रकरणावरून अजित पवार आणि सरकारवर टीका केली आहे. सरकारी जमीन बळकावणाऱ्या अधिकाऱ्यांना जाहीर फाशीची तरतूद करावी अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. जर ओरडच झाली नसती तर गुपचूपमध्ये 1800 कोटीचा माल गिळंकृत केला असताना. म्हणून केवळ दोषी आहेत त्यांना माहीत नाही. अजितदादांना आमची विनंती आहे की किमान जे दोषी आहेत अशांना जमीन हडपणाऱ्यांना जरा कायद्यामध्ये सरकार तुमचं एक तरतूद करा आणि यांना फाशीवर चढवण्यासाठी चौक प्रत्येक शहरामध्ये तयार करा आणि त्यांना लटकवा. म्हणजे पुन्हा दुसऱ्यांदा असे प्रकार होणार नाही. अजितदादा व्यवहार रद्द झाल्याचं सांगतात, पण प्रत्यक्षात ना व्यवहार रद्द झालाय ना व्यवहार रद्द करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरली आहे. त्यामुळे सरकारनं जाहीर केली आहे त्याप्रमाणे शीतल तेजवानीचा शोध घेतला जाणार का, तिच्यावर पोलीस कारवाई करणार का, याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. कैलास पुरी, झी 24 तास, पुणे.